नमस्कार शेतकरी बांधवांनो, एका नवीन जी.आर आणि एका नवीन अपडेटसह मी त्यांच्यासमोर उपस्थित आहे. हा जी.आर बाजार समिती मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथे नवीन शेतकरी भवन बांधण्याचा जो काही अंदाजपत्रक आहे त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, हा जी.आर महाराष्ट्र शासनाचा जो काही सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग आहे त्या विभागांतर्गत 3 ऑक्टोबर 2025 रोजी निर्गमित झालेला हा जी.आर आहे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने काही वर्षांपूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या नावाने योजना आणली होती. या योजनेचा उद्देश राज्यात ज्या ज्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे शेतकरी भवन त्यांना बांधायचं होतं. आपले शेतकरी बांधव शेतीमाल पिकवून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तो माल घेऊन जातात आणि काही वेळा शेतकरी बांधवांना तिथे मुक्काम करावा लागतो. अशा वेळी त्यांना मुक्कामाची सोय उपलब्ध व्हाव्यात, त्यांना ज्या काही मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन या नावाने योजना आणली होती. हे आपण पाहूयात. या योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे काही इंजिनियर असतात ते इंजिनियर प्लॅन बनवतात. प्रशासकीय खर्च किती येणार आहे तो महाराष्ट्र शासनाला देतात. महाराष्ट्र शासनाने त्या अनुषंगाने 50% खर्च हा कृषी उत्पन्न बाजार समिती बांधण्यासाठी उपलब्ध करून देतो आणि तो 2 टप्प्यामध्ये हा खर्च दिलेला असतो, आपण पाहू शकता. अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी जो काय खर्च दाखवलेला होता तो होता 1,52,71,247 रुपये इतका प्रशासकीय खर्च होणार आहे असं कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सांगितलेलं होतं मुरुमच्या. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सर्व अटी शर्तीच्या अधीन राहून 50% इतका खर्च मान्य केलेला आहे, आपण पाहू शकता. 1,52,00,000 इतका जो काही खर्च आहे त्यापैकी 50% म्हणजे जवळपास 76.36 लाख इतकी रक्कम शासन देणार आहे. आणि बाजार समितीने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील जे काही उर्वरित रक्कम आहे 50% शासन देईल आणि उर्वरित जी रक्कम आहे बाजार समितीने स्वनिधी स्वतःचा जो काही निधी आहे किंवा कर्ज या माध्यमातून उपलब्ध करून ते बांधकाम करणे बंधनकारक राहील असं सांगितलेलं आहे. आणि जो काय निधी आहे 76.36 लाख निधी अनुदान जे 50% आणि 50% अशा 2 टप्प्यामध्ये वितरित करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे बांधकाम 1 वर्षाच्या आत पूर्ण करण्यात यावे असंही या जी.आर मध्ये सूचना दिलेल्या आहेत. अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती मुरुम या ठिकाणी नवीन शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना या शेतकरी भवनाचा नक्कीच फायदा होईल असं मी अपेक्षा करतो. अशा प्रकारे नवीन जी.आर मी तुमच्यासाठी आणत असतो. नवीन ज्या काही योजना शासनाच्या आणत असतो अशाच जी.आर आणि योजना पाहण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करू शकता. आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच तुम्ही शेअर करा. आता मी इथंच थांबतो. तुमची मी रजा घेतो. मी प्रतीक सूर्यवंशी, महसूल सहाय्यक, रावेर तहसील कार्यालय, जिल्हा जळगाव एका नवीन व्हिडिओसह आणि एका नवीन जी.आरसह पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.